नमस्कार. विमला कमला किचन मध्ये आज आपण टोमॅटोचा ठेचा बघणार आहोत. अगदी चवीला भन्नाट असा लागणारा हा टोमॅटोचा ठेचा तुम्ही भाकरी सोबत, पोळी सोबत, भातासोबत, खिचडी सोबत, कशासोबतही भाजी नसेल तर भाजी म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. येथे मी कढई घेतली, कढई गरम करायला ठेवलेली आहे. ह्या जवळजवळ 25 मिरच्या आहेत आणि 25 मिरच्या अशा तिखट घेतलेल्या आहेत आणि ह्या कट करून घेतलेल्या आहेत. 2 भागामध्ये अशा कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. एक पळी तेल टाकून घ्यायचंय आपल्याला. मिरच्या अशा तेलावर परतता परतता बघायला असे डाग पडत आहे. मिरच्यांना जेवढे असे डाग पडतील तेवढ्या मिरचीचा हा जो ठेचा आहे ना चवीला फार छान लागतो. मिरच्या चांगल्याशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. मिरच्या जर आपण अशा 2 भागांमध्ये कट केल्या नाही आणि तशाच जर टाकल्या तर त्या फुटतात आणि फुटलेलं ते सर्व बीज आपल्या अंगावर उडतात. त्यामुळे 2 भागामध्ये अशा मिरच्या कट करून घ्यायच्या आणि नंतरच अशा भाजायला घ्यायच्या. इतर वेळी सुद्धा तुम्ही तोंडी लावायला मिरच्या तळत असाल भाजी जेवणासोबत तरी सुद्धा ह्या कट करूनच अशा भाजून घ्यायच्या चांगल्या. मिरच्या मस्त अशा खरपूस भाजून झालेल्या आहे बघा. अशा छान याला सर्व डाग असे पडलेले आहेत. मिरच्या आपण अशा बाजूला काढून घेऊयात. मिरच्या आपण बाजूला काढून घेतलेल्या आहेत. त्याच कढईमध्ये परत एक पळी तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि तेल असं गरम झाल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं. 2 चम्मच जिरं आहे जवळजवळ आणि जिरं छान असं तळतळलं. मी हे टोमॅटो घेतलेले आहेत. जवळजवळ 6 टोमॅटो आहे आणि चांगले असे लाल टोमॅटो घ्यायचे बारीक चिरून आणि ते टाकून घ्यायचे. यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय. अतिशय जास्तही मीठ टाकून घ्यायचं नाही. फक्त टोमॅटो असंच चांगल्या प्रकारे असा मऊसूद होईपर्यंत आपल्याला चांगला आता हा टोमॅटो शिजून घ्यायचा आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं ना, मीठ टाकल्यामुळे टोमॅटो चांगला मऊसूद शिजायला अशी मदत होते आणि आपल्याला हा टोमॅटो जो आहे ना हा चांगला असा मंद गॅसवर मऊसूद होईपर्यंत एक झाकण लावून असा शिजून घ्यायचा आहे. जवळजवळ एक 10 ते 15 मिनिट. हिरवी मिरची जी आपण फ्राय करून घेतली होती ती टाकून घ्यायची आपल्याला. जवळजवळ लसूणच्या 20 ते 25 पाकळ्या त्या टाकून घ्यायच्या आणि जवळजवळ 1.5 वाटी ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि फॅन खाली सुकू घालायची. ती टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे भत्त्याने चांगलं असं आपण काढून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही मिक्सर मधून सुद्धा वाटून घेऊ शकता. परंतु दगडी भत्त्यावर असं वाटून केलेला ठेचा त्याची मजाच खूप वेगळी येते. चवीला फार भन्नाट लागतो हा ठेचा. असा मस्त असा ठेचा असा वाटून घ्यायचा. मिक्सर मधून सुद्धा वाटून घेत असाल पण जास्त असा बारीक करून घ्यायचा नाही आहे बघा. असा जाडसर ठेवायचा तरच ही खायला खूप मजा येते ठेचा. जवळजवळ एक 15 मिनिट झालेले आहे बघा. टोमॅटो हलकासा शिजलेला आहे आणि पाणी सुद्धा आहे त्यामध्ये. आता आपण चमच्याच्या मदतीने किंवा हे जे पावभाजीचं असं मॅशर असते याच्या मदतीने असे टोमॅटो आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहे. तर तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा अशा प्रकारे हे टोमॅटो असे मॅश करून घ्यायचे आहे. टोमॅटो आपल्याला मंद गॅसवर ठेवायचा आहे आणि यामध्ये जे पाणी आहे ना ते पाणी सर्व आटून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मंद गॅसवर पाणी आटेपर्यंत आपण शिजून घेऊया. जवळजवळ एक 10 मिनिट झालेला आहे. टोमॅटो मधील पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि कडेने तेलही छान सुटलेलं आहे. या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणचं जे आपण ठेचा करून घेतला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे.
थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. यापूर्वी आपण यामध्ये टोमॅटोमध्ये आणि त्या ठेच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीतून आणि अतिशय चविष्ट असा टोमॅटोचा ठेचा असा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्हाला जर टोमॅटोची ही ठेच्याची रेसिपी जराही आवडली, तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटू एक नवीन रेसिपी सोबत. बाय.